हॅलो माय डिअर फ्रेंड. आज आपला सब्जेक्ट आहे पीडियाट्रिक हेल्थ नर्सिंग आणि आपला आजचा टॉपिक आहे क्रायटेरिया फॉर ड्रग डोसेस कॅल्क्युलेशन इन पीडियाट्रिक. ओके, ड्रग कॅल्क्युलेशन आणि कॅल्क्युलेट कसं करणार आपण ड्रग्स इन पीडियाट्रिक्समध्ये. तर या ठिकाणी खूप साऱ्या मेथड्स आहे, खूप सारे फॉर्म्युला आहे. ओके, खूप सारे कॅल्क्युलेशन्स आहे ज्यानुसार आपण बेबीला किंवा टॉडलरपर्यंत किंवा ॲडोलसंट एजपर्यंत आपण कसं ड्रग कॅल्क्युलेशन देऊन आपण त्यांना जे पण आपले मेडिसिन्स असतात, ओके, सिरप्स असतात, इंजेक्शन असतात, ओके, ॲज कम्पेअर टू ॲडल्ट डोजमध्ये किती असणार, त्याच कम्पॅरिझनमध्ये पिडियाट्रिकमध्ये किती डोस कमी प्रमाणात असणार. ओके, ते आज या ठिकाणी आपण बघणार आहोत. ओके, तर या ठिकाणी कोणत्या मेथड आपण यूज करून जे पण मेडिकेशन आहे, इंजेक्शन आहे, ओके, ते आपण बेबीला ॲडमिनिस्टर करू शकतो किंवा आपण बेबीला देऊ शकतो. ओके, त्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर बघणार आहेत या ठिकाणी मेथड्स वगैरे आपल्या खूप सारे आहेत. आपण एक एक करून सर्व काही शिकणार आहोत नवीन. ओके, इंट्रोडक्शन म्हणजे काय बघा. ज्या वेळेला आपण जे कॅल्क्युलेशन करून, ओके, आता ॲडल्ट डोस मी तुम्हाला बोललो एक ग्रॅम आहे. ओके, आता 1 ग्रॅम एखादी मेडिकेशन आहे, एखादी टॅबलेट आहे, ओके, किंवा एखादं इंजेक्शन आहे. आता ते आपल्याला डायल्यूट करायचं आहे नॉर्मल सलाईनमध्ये किंवा एखादा जे फॉर्म फ्लुइड आहे त्यामध्ये आपल्याला डायल्यूट करायचं आहे. एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. आता त्या ठिकाणी काय होणार आहे, आता 1 ग्रॅम हा ॲडल्ट डोस म्हणजे जो की ॲडल्ट पर्सन आहे तो त्याला आपण हा डोस देणार आहे. त्याच कंपॅरिझनमध्ये जर का आपण बघितलं चाइल्डमध्ये डिफरन्स असणारच, खूप मोठा डिफरन्स असणार. ओके, त्या ठिकाणी 1 ग्रॅम हा डोस आहे ॲडल्टसाठी, तर चाइल्डमध्ये किती डोस असणार. ओके, त्या ठिकाणी खूप मोठे फॉर्म्युले आहे. ओके, खूप इझी वेना त्यांनी एक्सप्लेन केलेले आहे. ओके, फॉर्म्युल्यामध्ये मी पण तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करणार आहे. ओके, फक्त तुम्ही व्हिडिओ पॉज करा, जे पण स्लाइड तुम्हाला दिसत आहे ते तुम्ही राईट डाऊन करा. ओके, या ठिकाणी आपण ड्रग कॅल्क्युलेशन काय देतो, कारण की जे पण मिस्टेक वगैरे असेल, ओके, जे पण पेशंटला आपण डोस देणार आहे किंवा जो डोस आपण प्रोव्हाइड करणार आहे तो ॲज पर डॉक्टर्स ऑर्डरनुसार किती पर्सेंटेजने असा आहे. ओके, किंवा ज्या पण मिस्टेक्स आपल्याकडून होणार आहे, ओके, त्या मिस्टेक्स आपण काय करणार आहेत, कमी करणार आहेत. कमी केल्यामुळे काय होणार, पेशंट सर्वायवल कंडिशन जास्त होणार आहे. ओके, आपण ह्या ड्रग कॅल्क्युलेशन फॉर्म्युला आपण काय करतो, सगळ्यात अगोदर आपण बघणार पेशंट सेफ्टी. ओके, जे पण मेडिकेशन तुम्ही प्रोव्हाइड करणार पेशंटला, तुम्हाला सगळ्यात अगोदर बघायचं आहे पेशंट सेफ्टी. ओके, पेशंटचं ॲक्युरेट डोस बघायचं आहे. ओके, पेशंटचं ॲक्युरेट कॅल्क्युलेशन किती झालेलं आहे. ओके, या ठिकाणी तुम्हाला हे बघायचं आहे. ओके, नर्स शुड बी apprehension when the oral parenteral drugs doses are presented in practice. ओके, ड्रग कॅल्क्युलेशन हे आपल्याला काय समजायला पाहिजे, कारण की ज्या वेळेला तुम्ही क्लिनिकल्समध्ये जातात, ओके, ज्या वेळेला तुम्ही पोस्टिंगला जातात किंवा ज्या वेळेला तुम्ही हॉस्पिटलमध्ये वर्क करायला जातात, त्या ठिकाणी काय होणार आहे, जे पण ड्रग कॅल्क्युलेशन आहे, ओके, आता एक ड्रग हा हायर टॉक्सिसिटी होऊ शकतो. ओके, साईड इफेक्ट खूप असतात ड्रग्सचे किंवा एखाद्या टॅबलेटचे. ओके, ड्रग्स मीन लाईक दॅट मेडिसिन बोलतोय मी या ठिकाणी. तर ज्या ठिकाणी तुम्ही ज्या बेबीला मेडिसिन प्रोव्हाइड करणार आहेत, ओके, त्याचा साईड इफेक्ट जास्त चान्सेसमध्ये असू शकतात. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला याचं एज्युकेशन पाहिजे. ओके, याचं प्रॉपर नॉलेज पाहिजे, याचं क्लिनिकल प्रॅक्टिस पाहिजे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला हा जो टॉपिक आहे हा सिलेबसमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, त्यानंतर आहे प्रॉपर ड्रग्स डोसिंग ऑफ अ पीडियाट्रिक पेशंट. Proper drugs dosing of pediatric patient depend on their age and their weight. Okay, as per the age, baby डिपेंड करता बेबीचं एज किती आहे. ओके, टॉडलर आहे, इन्फंट आहे, न्यूबॉर्न आहे, ओके, प्री-स्कूलर आहे, स्कूलर आहे किंवा ॲडोलसंट आहे. आणि त्याचं वेट, समजा बेबीचं वेट ज्या वेळेला डबल झालं पाहिजे किंवा डबल होत नाही. ओके, डिपेंड करता एज आणि त्याचं वेटनुसार. ओके, किती वेटनुसार आपण तो डोस दिला पाहिजे, सर्वायवल कंडिशन किती पाहिजे. ओके, जर का आपण एखादी मेडिसिन बेबीला देतोय, ओके, तर तिची ऍक्सेप्टन्स बॉडी ऍक्सेप्ट करेल का नाही करेल. ओके, हे डिपेंड करतं आपल्या एज आणि वेटवर. ओव्हरऑल हेल्थ स्टेटस. ओके, प्रॉपर ड्रग जर का आपण दिलं बेबीमध्ये किंवा पिडियाट्रिकमध्ये, तर ओव्हरऑल काय चेक करणार आपण, त्यांच्यामध्ये हेल्थ स्टेटस आपल्याला फाइंड आउट होणार आहे. द कंडिशन ऑफ सच एस बायोलॉजिकल फंक्शन ॲज रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. ओके, या कंडिशनमध्ये आपण फंक्शन्स कोणते बघणार, जसे की रेस्पिरेटरी फंक्शन. ओके, त्यानंतर सर्क्युलेशन मीन लाईक दॅट तुमचं जे पण सर्क्युलेशन होणार आहे बॉडीमध्ये ते
आणि रेस्पिरेशन हे आपण कंडिशन यामध्ये फंक्शन करणार आहे. ओके. आता द स्टेज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ बॉडी सिस्टम फॉर ड्रग्स मेटाबॉलिझम एक्झाम्पल लिव्हर एन्झाईम अँड ड्रग्स एलिमिनेशन एक्झाम्पल रेनल सिस्टम. ओके. या स्टेजमध्ये काय होणार आहे, ज्या वेळेला तुम्ही टॅबलेट घेणार आहे, ओके, मग त्या ठिकाणी ड्रग्सला मेटाबोलाइज कोण करणार, ओके, ड्रग्सला डायजेशन कोण करणार आहे, लिव्हर एन्झाईम. ओके. लिव्हर एन्झाईम काय करणार आहे, हा ड्रग्सला तुमच्या मेटाबोलाइज करणार आहे. मेटाबोलाइज केल्यानंतर म्हणजे तुमच्या बॉडी कन्झ्युम करणार आहे. ओके. बॉडीमध्ये ट्रान्सफर होणार आहे. ज्या वेळेला जे पण जे असे सबस्टन्स आहे जे तुमच्या बॉडीला नको आहे, मग ते कोणा थ्रू एलिमिनेट होणार आहे, कोणा थ्रू बाहेर पडणार आहे, रेनल सिस्टम नुसार. Neonate their biological function and system underdeveloped. Okay. Renal function, for example, develop over the span of first 2 years of life. Okay. Renal function जे असतं बेबीमध्ये ते स्पॅम ऑफ फर्स्ट 2 years कशी असते, कमी असते, डेव्हलप व्हायला वेळ लागतो त्याला. ओके. ज्यावेळेला तुम्ही बघतात की जे छोटे छोटे मुलं आहेत ते युरिन पास करतात, ओके, लवकरात युरिन पास करतात, त्यांना अटेन्शन नसतं की हा की मला युरिन येते आहे, ओके, किंवा मला स्टूल पास करायचं. ओके. हे सेन्सर ऑर्गन त्यांच्यामध्ये डेव्हलप नसतात. ओके. किंवा त्यांना टॉयलेट ट्रेनिंग प्रॉपरली कम्प्लिटेड नसते, म्हणून त्यावेळेला काय होणार, त्यांच्यामध्ये हे फंक्शन यायला कमीत कमी 2 वर्ष तर लागणार. ओके. दिस फॅक्ट आर पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट बिकॉज द मोस्ट कॉमनली यूज ड्रग्स न्यूनेट इन्फंट अँड यंग चिल्ड्रन्स आर अँटीमायक्रोबियल एजंट विच इज एलिमिनेटेड प्रायमरी थ्रू द किडनी. ओके. जे पण आपण ड्रग्स घेतोय, ओके, जे पण आपण मेडिसिन घेतोय ते जे एजंट आहे, ओके, ते आपल्या बॉडीमध्ये मेटाबोलाइज होणार. मेटाबोलाइज झाल्यानंतर एलिमिनेट कोण करणार आहे, किडनी सिस्टम. ओके. ड्रग जे आहे ते कन्सिडर करणार आपण प्रॉपरली ड्रग कॅल्क्युलेशन नुसार. ओके. इन द बॉडी ऑकर्स लिडिंग द ड्रग्स ओव्हरडोस अँड टॉक्सिसिटी. ओके. जर का एखादा डोस आपण एखादा मेडिसिन आपण लॉंग टाइम पर्यंत कन्झ्युम करतोय किंवा घेतोय, ओके, मग त्या ड्रगचं काय होणार आहे, आपल्याला टॉक्सिसिटी पण होणार आहे. ओके. किंवा एका वेळेला आपण एक टॅबलेट घेतली आणि आपण विसरलो की मी ही टॅबलेट घेतलेली आहे किंवा नाही घेतली, ओके, परत तुम्ही ती टॅबलेट घेतली किंवा परत तुम्ही ती टॅबलेट चाइल्डला दिली, त्यावेळेला काय होणार आहे, चाइल्डमध्ये ओव्हरडोस होणार आहे. म्हणून आपण ही प्रोसेस जी आहे ही ड्रग कॅल्क्युलेशन प्रोसेस थ्रू देणार आहेत. ओके. हाऊ इज पिडियाट्रिक ड्रग डोस कॅल्क्युलेशन डिफरंट दॅन अडल्ट. ओके. मी तुम्हाला बोललो ॲडल्टमध्ये वेगळा, ॲडल्टमध्ये डोस हायर असणार आहे. ओके. डिपेंड करतं त्याचं एज आणि बॉडी वेट. ओके. सेम जर का आपण बघितलं चिल्ड्रन्समध्ये, ओके, चाइल्डमध्ये, पिडियाट्रिक्स म्हणजे कसं आहे, हा डिफरंट आहे, कारण की त्याचं एज पण खूप कमी आहे, ओके, वेट पण खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू ॲडल्ट. या ठिकाणी काय होणार आहे, ऑल डोसेस आर बेस्ड ऑन देअर रिकमेंडेड डोस. ओके. बेस्ड ऑन बॉडी वेट, ओके, किती किलोग्राम आहे किंवा बॉडी सरफेस एरिया. ओके. तुम्हाला आता सांगितलेलं आहे डिपेंड करणार ॲडल्ट आणि पिडियाट्रिक मध्ये त्यांच्या एजनुसार किती एज आहे, त्यांचा बॉडी सरफेस एरिया किती आहे आणि त्यांचं वजन किती आहे. ओके. आता 1 टीस्पून म्हणजे किती होणार, 5 ml. आता आपण ज्या वेळेला डॉक्टर आपल्याला प्रिस्क्राईब करणार मेडिकेशन, ओके, 1 टीस्पून म्हणजे किती, 5 ml पर cc. ओके. 1 टेबल स्पून म्हणजे किती होणार आहे, 50 ml. जो 1 टेबल स्पून आहे तो किती ml मध्ये कन्वर्ट होणार आहे, 15 ml मध्ये. ओके. 1 ऑन्स, ओके, 1 टेबल स्पून किती असणार आहे, 50 ml. ओके. 1 ऑन्स किती असणार आहे, 30 ml पर cc. 1 ग्राम म्हणजे आपण ज्यावेळेला बोलू तेव्हा किती मिलीग्राम असणार आहेत, 1000 मिलीग्राम. 1 मिलीग्राम म्हणजे किती mg मध्ये असणार आहेत, मायक्रोग्राम मध्ये असणार आहे 1000 मायक्रोग्राम. ओके. 1 लिटर तुम्हाला सर्वांना माहिती आहे 1000 मिलीलिटर. ओके. तर आता या ठिकाणी असे डोस जे आहे ते आपण प्रिस्क्राईब करतो. ओके. डॉक्टर प्रिस्क्राईब करताना आपण ऍडमिनिस्टर करतो. ओके. ओके. आता हा आपल्याकडे मेजरिंग कप आहे, किती ml आपण टीस्पून दिलं पाहिजे. ओके. आता 20 ml आहे. ओके. एक मेजरिंग कप. तर मी तुम्हाला बोललोय 1 टीस्पून म्हणजे किती 5 ml. ओके. आपल्याला किती प्रोव्हाइड करायचं, 20 ml. मग आपण टीस्पून किती देणार बेबीमध्ये, 4 वेळा. म्हणजे 4 वेळेला आपण सिरप घेणार आणि बेबीला देणार. म्हणजे आपल्याला डोस किती कम्प्लीट करायचा, आपला 20 ml. ओके. आता कन्वर्जन, हाऊ टू कन्वर्ट किलोग्राम इंटू पाऊंड्स. ओके. आता किलोग्राम म्हणला पाऊंड्स मध्ये कसं कन्वर्ट करायचं. आता किलोग्राम जर का आपण बघितलं बॉडी वेट असणार आहे,
ओके, वेट इंटू 2.2 इज इक्वल टू वेट इन पाऊंड्स. आता या ठिकाणी पाऊंड मध्ये पण कन्वर्ट केलेले आहे. वेट इन पाऊंड 2.2 इंटू वेट इन केजी. ओके, समजा जर का एखाद्याचं वेट असेल या ठिकाणी आपण लिहू एखाद्याचं वेट असेल 22. ओके, 22 किलोग्राम. मग आता या ठिकाणी इंटू 2.2 न आपल्याला त्याला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, मल्टिप्लाय केल्यानंतर जे पण बॉडी वेट येईल ते काय राहील, वेट इन पाऊंड मध्ये. ओके, या ठिकाणी तुम्हाला समजलं, एक एक्झाम्पल दिलंय मी तुम्हाला या ठिकाणी. ओके, हाऊ टू कन्वर्ट पाऊंड्स इन किलोग्राम. ओके, पाऊंडला आपल्याला किलोग्राम मध्ये कसं करायचं आहे, वेट इन पाऊंड. समजा वेट इन पाऊंड मध्ये किती असणार आहे, हे असणार आहेत ग्राम मध्ये. ओके, समजा आता 539 ग्राम समजा आता आहेत. ओके, आपल्याला त्याला काय करायचं आहे, 2.2 ने डिवाइड करायचं आहे. मग आपलं 2.2 ने आपण जेव्हा डिवाइड करू, समजा त्यावेळेला येणार आहेत वेट किती येणार आहेत, 2.1 kg अराउंड. ओके, या ठिकाणी तुम्हाला समजलंय, सिंपल आहे. ओके, पुढे जाऊया आपण. या ठिकाणी तुम्हाला ही प्रोसेस समजली आहे असं मी कन्सिडर करतो. डोस कॅल्क्युलेशन मध्ये यंग्स रूल्स. आता मी तुम्हाला बोललेलो आहे, खूप सारे रूल्स आहे, खूप साऱ्या मेथड्स आहे, ज्या मेथड्सने आपण काय करतो, कॅल्क्युलेशन करून बेबीमध्ये किंवा चाइल्ड किंवा पीडियाट्रिक्स मध्ये आपण मेडिसिन ऍडमिनिस्टर करतो. ओके, यंग्स रूल्स, डेलिंग्स रूल्स, फ्रायड रूल्स, क्लार्क रूल. ओके, क्लार्क रूल, फ्रायड रूल, डेलिंग रूल आणि यंग रूल हे 4 रूल्स आहे. त्यानुसार आपण ड्रग कॅल्क्युलेशन बघणार. ओके, यंग रूल्स काय बोलतो, एज इन इयर. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला मी एक्सप्लेन सुद्धा करतो. ओके, यंग रूल्स काय बोलतो, एज इन इयर्स. ओके, एज इन इयर्स प्लस 12 म्हणजे काय, 12 काय झाले मंथ इंटू ऍडल्ट डोस. ओके, आता एज बघणार आपण, एज आपलं कशामध्ये कन्वर्ट करायची, इयर्स मध्ये. ओके, आता एज आहे समजा एक 8 इयर्स ओल्ड चाइल्ड. ओके, सिंपल आहे. या ठिकाणी एक्सप्लेन सुद्धा केलेले आहे. इफ अ चाइल्ड डोस इज 600 mg अँड चाइल्ड एज इज 3 इयर्स. ओके, व्हॉट इज द सी. ओके, तर आपल्याला कॅल्क्युलेशन काढायचं आहे. ओके, सी इज इक्वल टू काय असणार आहे, 600 mg. ओके, आपल्याला आयडल डोस किती आपला 600 mg. ओके, इंटू काय आपल्याला मल्टिप्लाय कशाने करायचं आहे, 3 इयर्स. ओके, आता आपण बघणार आहेत, काय बघणार आहेत, एक्झाम्पल या ठिकाणी मी देतोय, 8 न कन्सिडर करू, याला 3 कन्सिडर करा. आता आपण बघणार आहे यंग्स रूल्स. ओके, यंग्स रूल्स म्हणजे आपण कसं बघणार आहेत की एज किती आपली 3 इयर्स. ओके, 3 इयर आहे. ओके, आणि त्यामध्ये एज इन 3 इयर्स अपॉन, हे अपॉनचं सिम्बॉल आहे, एज इन इयर्स. ओके, एज किती आपली 3 इयर्सचं चाइल्ड आहे. ओके, ओके, आणि आपल्याला त्यामध्ये काय ऍड करायचे, प्लस 12. ओके, इंटू काय आहे, ऍडल्ट डोस किती आहे 600. ओके, 600 mg. आता याचं आपल्याला टोटली कॅल्क्युलेशन करायचं आहे, 3 इयर्स प्लस 2 बार. आता या ठिकाणी डिवायडेशन करायचं आहे, आपला आन्सर किती येणार आहे, ओके. ओके, या ठिकाणी आपल्या 600 हा काय ऍडल्ट डोस आहे, 3 इयर्सला आपण मल्टिप्लाय डिवाइड केलं 3 इयर्सनी. ओके, प्लस 12 हा का झाला आपला यंग्स रूलचा फॉर्म्युला. ओके, जे पण कॅल्क्युलेशन येईल तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, जे पण कॅल्क्युलेशन ती किती येणार आहे 800 mg. ओके, आता आपलं हे आन्सर
आता आपलं हा आन्सर आपल्याला काढायचं एम जी मध्ये. ओके, किती डोस आपण एम जी मध्ये देणार. आपला आन्सर काय आला 800 mg. हा कोणता रूल झाला आपला, यंग्स रूल. ओके, आता डायलिंग रूल्स काय बोलतो, एज इन इयर्स अपॉन 20 म्हणजे डिवायडेड बाय 20 इंटू ऍडल्ट डोस. ओके, आपण एक एक्झाम्पल पण घेऊ. व्हॉट विल द डोस फॉर अ चाइल्ड ऑफ 10 years old इफ अडल्ट डोस इज 600 mg. ओके, जर का ऍडल्ट डोस आपल्याकडे 600 mg आहे. ओके, हे पण आपल्याला कळालंय. मग आपल्याला काय करायचं आहे, डोस ऑफ चाइल्ड. डोस ऑफ आपण चाइल्ड जर का आपण आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, मग डेलिंग रूल्स काय बोलतो, एज इन इयर्स. ओके, 10 years चा बेबी आहे. ओके, 10 years त्याचं एज आहे. ओके, आपण काय करणार, आपण डिवाइड काय करणार 20, हा आपला फॉर्म्युला आहे. इंटू काय करणार आपण ऍडल्ट डोस किती आपल्याकडे 600. ओके, ज्यावेळेला आपण हे कॅल्क्युलेशन फाइंड आउट करू त्यावेळेला किती आन्सर येणार आपला 300 mg. ओके, तर आता आपण फाइंड आउट केलं की 300 mg हा आपला चाइल्डचा डोस आहे. ओके, हा कोणत्या रूलनुसार झाला, डिलिंग रूल्स. लास्टला कोणता बघितला आपण, यंग्स रूल्स. हा कोणता आहे, डिलिंग रूल्स. आता हा कोणता आहे, फ्रॅड रूल्स काय बोलतो, एज इन मंथ. ओके, आता जर का 1.5 वर्षाचा मुलगा आहे किंवा 2 वर्षाचा मुलगा आहे किंवा 1 वर्षाचा मुलगा आहे, आता आपण त्याला एज मंथ मध्ये कसं कन्वर्ट करायचं, जसं 1 वर्षाचा असलं तर 12 महिने. ओके, त्यानुसार 2 वर्षाचा असलं तर 24 महिने. ओके, आता या ठिकाणी आपण काय करणार, आपण 150 इंटू ऍडल्ट डोस. फ्रॅड रूल्स फॉर इन्फंट. आता आपण या ठिकाणी एक्झाम्पल्स बघणार आहे. एज फॉर मंथ. ओके, 150 इंटू ऍडल्ट डोस. ओके, डोस फॉर इन्फंट. आता हा फ्रॅड रूल कशासाठी बघणार आपण, इन्फंट. ओके, आणि लास्टला आपण बघितलं तो कशासाठी बघणार आहे आपण, स्कूलर एज ग्रुपमध्ये. ओके, फ्रॅड रूल बघणार आपण इन्फंट, डिलिंग रूल बघणार आपण स्कूलर एज मध्ये. ओके, यंग्स रूल बघणार आहे आपण. ओके, फ्रॅड रूल्स आता बघू आपण. एज पर मंथ. ओके, 150 इंटू ऍडल्ट डोस फॉर इन्फंट 4 weeks इज इक्वल टू 1 month. ओके, आता आपण 1 monthला कसं आपण डिवाइड करणार, 4 weeks. 4 weeks म्हणजे 1 month. ओके, 1/150 इंटू 12.5 mg. ओके, हा काय ऍडल्ट डोस आहे. ओके, त्यामधून फाइंड आउट काय येणार आहेत. आता आपल्याकडे एका महिन्याचा बेबी आहे. ओके, तर मग तो किती वीक्सचा असणार आहे, 4 weeks म्हणजे 1 month झाला त्याला. ओके, 1 month अपॉन 150 इंटू 12.5 mg. ओके, ज्यावेळेला आपण हा कॅल्क्युलेशन फाइंड आउट करणार आहे किंवा कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करणार आहे तेव्हा काय आहे 0.083 mg. ओके, 2 to 3 इंटू डेली. ओके, 2 to 3 टाइम्स द्यायचं आपल्याला इंटू डेली. ओके, आपल्याला मेन आन्सर काय, आपला डोस काय, ऍडल्ट डोस काय आपला, आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, चाइल्ड डोस. ओके, हा फ्रॅड रूलचा रूल आहे. ओके, एज पर मंथ किती मंथचा आहे, किती नाही, हा आपण फाइंड आउट करणार. समजा तुमच्याकडे जर का 13 मंथचा जर का बेबी आलेला आहे. ओके, 13 मंथचा एज ग्रुप आहे. ओके, तुम्ही कसं फाइंड आउट करणार, तर फ्रॅड रूलनुसार. ओके, आता डोस कॅल्क्युलेशन रिलेटेड टू बॉडी वेट. ओके, त्यामध्ये क्लार्क म्हणजे काय, बॉडी वेट इन LB म्हणजे किती वेट तुमचे आहे. ओके, आपण 150 इंटू ऍडल्ट डोस. आता आपण या ठिकाणी एक्झाम्पल पण बघू. आता चाइल्ड डोस आहे. ओके, चाइल्ड बॉडी सरफेस एरिया अपॉन ॲव्हरेज बॉडी सरफेस एरिया इंटू ऍडल्ट डोस. ओके, चाइल्ड बॉडी सरफेस एरिया किती आहे. ओके, त्यानंतर त्याचा ॲव्हरेज बॉडी सरफेस एरिया किती त्या ऍडल्टचा. ओके, इंटू काय करायचं आपल्याला ऍडल्ट डोस. डेली फ्लूइड नीड्स शुड बी कॅल्क्युलेटेड ऑन एव्हरी पेशंट to assure that the infant or child is receiving the correct amount of fluid. Okay, जे पण आपण फ्लूइड देणार आहेत ते किती अश्युअर पाहिजे इन्फंट मध्ये, ओके, चाइल्ड मध्ये करेक्टेड वेने आपल्याला प्रोव्हाइड करायचे त्यांना. ओके, कॅल्क्युलेट करू. स्टँडर्ड फॉर्म्युला फॉर पीडियाट्रिक नीड्स टू बी मेमोराइज. ओके, जो पण फॉर्म्युला तुम्ही यूज करणार आहे तो स्टँडर्ड पाहिजे. ओके, त्यामध्ये काही करेक्शन नको, त्यामध्ये काही एरर नको, प्रॉपरली ऍडमिनिस्टर केलं पाहिजे. आता IV कॅल्क्युलेशन कसं करणार आहे. 100 ml ऑफ फ्लूइड फॉर द फर्स्ट 10 kg ऑफ वेट. ओके, 100 ml आपण हे कोणासाठी देणार आहे, फर्स्ट 10 kg. जे पण फर्स्ट 10 किलो पर्यंत ज्यांचं बॉडी वेट आहे त्यांना आपण 100 ml फ्लूइड देणार आहे. 50 ml आपण देणार आहे सेकंड kg ऑफ बॉडी वेट. ओके, जे सेकंड अजून 10 kg ऑफ बॉडी वेट. ओके, 20 ml ऑफ फ्लूइड देणार आपण ऍडिशनल kg. ओके, जे पण ऍडिशनल kg आहे त्यांना आपण 20 ml देणार. आता आपण बघू का
वेट इन केजी, ओके, लेस दॅन 10 kg असेल तर 4 ml per kg per hour, ओके, 100 ml per kg per day, ओके. आता आपल्याला 100 ml per kg एका दिवसाला आपल्याला किती द्यायचं आहे, ओके. हा डेली बेसिसवर बघणार आहे, अवर्स बेसिसवर वेगळा आहे, ओके, वेट इन केजी वेगळं आहे, ओके. आता वेट आहे 10 पेक्षा कमी किंवा 9 पकडू आपण. आता त्याला हवर्स मध्ये कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, 4 ml इंटू केजी, ओके, किती आहे 9. हवर म्हणजे किती 1 hour, ओके. 4 into 9 किती होणार, तेवढं आपण ml म्हणजे आपण त्याला फ्लुइड देणार, ओके. 100 ml per kg 9 इंटू किती होणार 900. 900 आपल्याला काय करायचं त्याला डेली बेसिसवर द्यायचं, ओके. आणि 320 किती हवर्स मध्ये द्यायचे त्याला 10 kg मध्ये, ओके. 10 to 20 kg असेल तर 2 ml इंटू kg पर हवर, ओके. आता 20 kg आपण पकडू, 20 ml इंटू 20 पर हवर्स, ओके. 1 hours म्हणजे आपण त्याला किती द्यायचे 40 ml ऑफ फ्लुइड आपल्याला प्रोव्हाइड करायचं, ओके. आता डेली बेसिसवर वेगळे 100 प्लस 50 ml पर kg पर डे फॉर एव्हरी kg ग्रेटर दॅन 10 kg, ओके. ग्रेटर दॅन 20 kg 20 kg वरती असेल तर 60 ml प्लस 1 ml पर kg फॉर एव्हरी kg ग्रेटर दॅन 20 kg, ओके. हे झाला हवर्स बेसिसवर. डेली बेसिसवर म्हणजे कसं 15 ml प्लस 20 ml पर kg, ओके, पर डे फॉर एव्हरी kg ग्रेटर दॅन 20 kg. आता आपण एक्झाम्पल बघूया. वेट इन kg 7.27 kg, ओके. युजिंग फॉर्म्युला प्रोव्हाइड हाऊ मेनी ऑफ फ्लुइड विल बी ही needed in 24 hours, ओके. फ्लुइड कॅल्क्युलेशन 7.27 किलोग्राम, ओके. 100 ml इंटू 7.27 किलोग्राम इज इक्वल टू किती होणार 727 ml, ओके. हा आपण 7.27 kg वाल्यांना देणार आहे, ओके. किती हा हवर बेसिसवर वेगळा आहे, ड्युरिंग 24 hours मध्ये आपण हा प्रोव्हाइड करणार, ओके. आणि जर का आपल्याला 1 hours पण पाहिजे असेल तर किती देणार आपण त्याला डिवायडेड बाय करायचं 24, ओके. किती देणार 30 ml per hour. Fluid calculation can be rounded. You cannot administer a fraction of ml, okay. In child #1 a calculation hourly rate of 29.7 would be rounded to 30 ml per hour, okay. In child 2 calculated hourly rate of would be rounded to 70 ml per hour, okay. Since children are in the hospital for various illness, they will often have increase in fluid needs, dehydration, fever, vomiting, diarrhea, inability to take fluid, okay. ज्या ठिकाणी सिव्हिअर कंडिशन असेल बेबीमध्ये, ओके, जसं की डायरिया झाला, डिहायड्रेशन झालं, वॉमिटिंग, फिवर, त्या टाइम पिरियडमध्ये इन्क्रीज होणार, ओके. जे पण त्यांचं बॉडी फ्लुइड आहे ते कमी झाल्यामुळे त्यांना डिसीज कंडिशन होणार, ओके. या किंवा डायरिया म्हणजे जास्त डायरिया झाल्यामुळे पण काय होणार फ्लुइड लॉस होणार आहे, डिहायड्रेशन होणार आहे, फिवर म्हणजे पण डिहायड्रेशन होऊ शकतं, ओके, किंवा फ्लुइड लॉस होऊ शकतो. मग या ठिकाणी काय करायचं त्यांना फ्लुइड जास्त वाढवायचं आहे, पण ते काय करणार आहेत ओरली फ्लुइड घेणार नाही. मग आपल्याला कोणतं ऍडमिशन करायचं पॅरेंटल. 24 hours fluid calculation may be in 1 and 1/2 to 2 times maintenance. आता आपण जे पण 24 hours आपल्याला फ्लुइड ऍडमिनिस्टर करायचे तर आपल्याला 1 and 1/2 or 2 times आपल्याला काय करायचं मेंटेन करायचं, किती ऍडमिनिस्टर झाले किंवा किती ओरली टेक झाले किंवा किती पॅरेंटली टेक केले, ओके. कॅल्क्युलेशन ऑफ ड्रग डोस अँड ड्रॉप रेट, ओके. हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला प्रॅक्टिकल ऍस्पेक्टला खूप महत्वाचं आहे, ओके. ज्यावेळेला तुमची प्रॅक्टिकल एक्झाम असते या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाऊ शकते, ओके. अवरली रेकॉर्डिंग ऑफ IV फ्लुइड्स इनटेक. डोंट ट्राय अँड कॅच अप ऑन फ्लुइड्स. कॅल्क्युलेट फ्लुइड्स यूज टू ऍडमिनिस्टर IV मेडिकेशन इनटू अवरली फ्लुइड कॅल्क्युलेशन, ओके. या ठिकाणी आपण फ्लुइड कॅल्क्युलेशन बघणार, ओके. आता ड्रग डोस इट इज सम ऑफ द अमाउंट ऑफ ऑर्डर डिवाइडेड बाय टोटल अमाउंट अँड मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम, ओके. अमाउंट ऑर्डर इन mg into volume in ml upon actual amount of mg, ओके. आता एक्झाम्पल पण बघू आपण. इंजेक्शन सेपोटॅक्झिम, ओके, सिपोक्झिम या ठिकाणी दिलेलं आहे 250 mg, ओके, IV बाय डे, म्हणजे 2 वेळेस आपल्याला डे मध्ये द्यायचं आहे, ओके. कॅल्क्युलेट ड्रग डोस, ओके. 250 mg हा काय आपला अमाउंट ऑफ ऑर्डर डोस किती आहे 250 mg, ओके. अवेलेबल डोस किती आहे 250 mg इंटू आपल्याला काय करायचं आहे व्हॉल्यूम मध्ये किती ऍडमिनिस्टर करणार आपण 2.5 ml, ओके. आन्सर काय आहे आपलं आता हे 250 mg कॅन्सल होणार, ओके. डायरेक्टली आपण काय करणार 250 ml आपल्याला काय करायचं ऍडमिनिस्टर करायचं डोस, ओके. आता ऑन द बेसिस ऑफ बॉडी सरफेस एरिया.
adult dose into body surface area in children, okay, in meter square, okay, upon 1.8, okay. Child is equal to काय करणार आपण child dose, okay. Cost test formula काय बोलणार आहे 4 into weight plus 7, okay, weight upon weight plus 90, body surface area child in meter square, okay. Approximate body surface area किती असणार आहे weight range 1 to 5, 0.05 weight plus 0.05 weight body surface area, 6 to 10 weight असेल तर किती 0.04 into weight plus 0.110 body surface area, 11 to 20 0.03 into weight plus 0.20 approximate body surface area, 21 to 40 0.02 into weight plus 0.30 in approximately body surface area. In case of calculate amount of less than 1 ml, then काय करायचं आपल्याला amount order mg upon actual amount in mg into volume ml into 40 units, okay. आता एक्झाम्पल बघू. इंजेक्शन रॅन्टॅक, ओके, 10 mg आहे, IV देतो आपण बाय डे, ओके, किंवा 2 वेळेस देणार आपण डे म्हणून BD, ओके. कॅल्क्युलेट ड्रग डोस. आता इंजेक्शन रॅन्टॅक किती आपल्याकडे 10 mg, ओके. ऍक्च्युअल डोस किती आपल्याकडे माहित नाही म्हणून काय करणार 50, ओके, इंटू काय करणार आपण 2 इंटू काय करणार आपलं 40 युनिट्स, ओके. त्यानंतर आपल्या आन्सर करणार 60 युनिट्स, ओके. आता आपण या ठिकाणी कोणता फॉर्म्युला लावलाय ऍक्च्युअल अमाऊंट किती आहे mg ची 50 mg, ओके. अमाऊंट ऑर्डर किती केलेली आपल्याला 10 mg. रॅन्टॅक किती आहे 10 mg केलेली, ओके. ऍक्च्युअल अमाऊंट किती आपल्याकडे रॅन्टॅकची 50 ml, ओके. इंटू व्हॉल्यूम किती आहे 2 ml आहे, ओके. हा किती आहे लेस दॅन 1 च्या जर खाली असेल तर, ओके. इंटू युनिट किती आपल्याकडे 40. त्या ठिकाणी काय केलं आपण इंजेक्शन रॅन्टॅक घेतलं 1 mg, ओके. आपल्याला किती वेळ द्यायचे 2 वेळेस म्हणून 2 इंटू 2. आपल्याकडे युनिट किती आहे 40 युनिट, ओके. अवेलेबल डोस म्हणजे अमाऊंट किती आहे आपल्याकडे 50 ml, ओके. आपला जास्त द्यायचं आहे 10 mg. तर आपण किती युनिट देणार आहे इंजेक्शन रॅन्टॅक 40 युनिट्स. मॅक्रोड्रिफ्ट ट्यूबिंग ऍडमिनिस्ट्रेट अ लार्जर ड्रॉप and may be used for a 10 GTTS per ml, okay, 15 GTTS per ml or 20 GTTS per ml, okay. Microdrift tubing administered 16 GTTS per ml. These are called a drop factor, okay. The drop factor is a number of drop is containing 1 millimeter, okay, milliliter. आता तुम्ही मायक्रोड्रिप म्हणजे एक डिफरंट टाइपचा मायक्रोड्रिप असतो, ओके. तो 100 ml पर्यंत असणार आहे, ओके. त्यामध्ये तुम्हाला 100 ml पुल करायचं आहे, ओके. त्यानंतर तुम्ही किती तुम्हाला ट्यूबिंग मध्ये किती ड्रॉप फॅक्टर तुम्हाला प्रोव्हाइड करायचे 10 ड्रॉप फॅक्टर 15 ड्रॉप फॅक्टर किंवा 20 ड्रॉप फॅक्टर, ओके. त्यानुसार तुम्ही ऍडमिनिस्टर करणार, ओके. त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन ऑफ ड्रिप रेट, ओके. आता आपण ड्रिप रेट बघणार आहे जसं की सिरिंज पंप वगैरे, त्यामधून आपण किती ऍडमिनिस्टर करणार, ओके. अमाऊंट ऑफ फ्लुइड इन ml अपॉन टोटल टाइम ऑफ इन्फ्युजन इन मिनिट इंटू ड्रॉप फॅक्टर किती आहे is equal to IV infusion rate, okay. Note, drop are always rounded to nearest whole number, okay. Drop हा किती असतो nearest to whole number. त्या ठिकाणी आपण एक्झाम्पल बघणार, ओके. The physician has ordered dextrose 5 of 1200 milliliters in 12 hours using 15 drop per milliliter infusion rate, okay. What is the IV infusion rate in drop per minute, okay. आपल्याला काय करायचं आहे IV इन्फ्युजन रेट किती आहे एका ड्रॉप पर मिनिट, ओके. आता आपण बघणार आहे सोल्युशन दिसतं. अमाऊंट ऑफ फ्लुइड 1200 ml, टोटल टाइम ऑफ इन्फ्युजन किती आपल्याकडे 12 आवर्स आहे. ऍडमिनिस्टर्ड सेट ड्रॉप फॅक्टर किती आपल्याकडे 15 GTTS म्हणजे ड्रॉप फॅक्टर आपल्याकडे आहे. IV इन्फ्युजन रेट किती आपल्याकडे आपल्याला माहिती नाही, आपल्याला तो फाइंड आउट करायचा आहे, ओके. मग आपण स्टार्ट काय करणार आहे स्टेप 1, कन्वर्ट 12 आवर्स इंटू मिनिट, ओके. 12 आवर्सला आपल्याला मिनिट मध्ये कन्वर्ट करायचं जसं की 12 into 60, ओके. मिनिट पर आवर, मग आपल्याकडे मिनिट किती होणार 720 मिनिट म्हणजे आपल्याला 1200 ml आपल्याला पुश करायचं आहे, ओके, किंवा द्यायचं आहे. मग आता आपल्यासाठी स्टेप 1 आपण कन्वर्ट केलं. स्टेप 2 मध्ये काय करायचं आपण फॉर्म्युला अबोव द कॅल्क्युलेट द IV इन्फ्युजन रेट, ओके. IV इन्फ्युजन रेट आपल्याला माहिती 1200 upon 720, ओके, इंटू किती आपल्याकडे ड्रॉप फॅक्टर, ओके, इज इक्वल टू काय येणार 100 upon 4 म्हणजे आपल्याला 25, ओके. 25 काय करायचं आपल्याला ड्रॉप पर मिनिट, ओके. एका मिनिटाला आपल्याला किती ड्रॉप द्यायचे 25, ओके. द IV इन्फ्युजन रेट इज किती आपल्याकडे 25 ड्रॉप पर मिनिट, ओके. आपण स्टार्टिंगला काय केलं इन्फ्युजन मध्ये
जे पण आपल्याकडे हवर्स आहे, टोटल ड्युरेशन हवर्स किती आहे, 12 हवर्स, आपण त्याला मल्टिप्लाय केलं 60 मध्ये. ओके, 1 hour मध्ये किती होतात, 60 मिनिट. ओके, 60 मिनिटने आपण त्याला कन्वर्ट केलं. ओके, मग आपल्याकडे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याकडे किती येणार, 720 मिनिट आपल्याकडे 12 hours होणार आहेत. ओके, स्टेप 2 मध्ये आपण काय केलं, आपल्याला काय काढायचं आहे, IV इन्फ्युजन रेट. ओके, आपल्याकडे गिवन डोस किती आहे, 1200. ओके, टाइम किती आपल्याकडे 720 इंटू आपल्याकडे ड्रॉप फॅक्टर मेजरली करतात. ओके, हा किती आहे, 15. ओके, तर या ठिकाणी आपलं जे पण कॅल्क्युलेशन फाइंड आउट होणार किती येणार, 100/4. 100ला 4 आपण 100ला डिवाइड केली झालं 24. तर आपल्याला एका मिनिटामध्ये किती ड्रॉप फॅक्टर प्रोव्हाइड करायचे किंवा द्यायचे, 25. ओके, समजलं, एकदम इझी आहे. ओके, तुम्हाला एक्झाम्पल थ्रू मी सांगितलेलं आहे. ओके, या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस करा एक्झाम्पलची. ओके, ज्यावेळेला तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोस्टिंगला असतात किंवा क्लिनिकलमध्ये असतात. ओके, या ठिकाणी तुम्ही या मेथडनुसार सुद्धा तुम्ही फाइंड आउट करू शकता ड्रॉप फॅक्टर किती प्रोव्हाइड करायचे. ओके, ड्रग डोस फॉर्म्युला कॅल्क्युलेशन. ओके, ड्रग डोसेस कॅल्क्युलेशन आपण हा फॉर्म्युला बघणार आहे. अमाऊंट डिझायर D अपॉन अमाऊंट ऑन हँड H इंटू क्वांटिटी किती आपल्याकडे Q. ओके, इज इक्वल टू Y काय, टॅबलेट रिक्वायर. ओके, आपल्याला कोणती टॅबलेट रिक्वायर पाहिजे, आपल्याला त्यासाठी काय बघणार आहे, अमाऊंट ऑफ डिझायर, अमाऊंट ऑन हँड आणि त्याची क्वांटिटी किती. ओके, आता नोट, व्हेन द मेडिकेशन इज गिवन इन टॅबलेट क्वांटिटी इज इक्वल टू 1 सिन्स अमाऊंट द मेडिकेशन अवेलेबल इन स्पेसिफिक पर 1 टॅबलेट. ओके, त्या ठिकाणी आपण बघणार आहे इन्फ्युजन पंप. ओके, इन्फ्युजन पंप डू नॉट हॅव अ calibrate drop factor. Okay, the flow rate depends on the volume of fluid order and the time of infusion. Okay, इन्फ्युजन पंप तुम्हाला माहिती आहे, सिरिंज पंप, त्यामध्ये सेट करतात आपल्याकडे किती व्हॉल्यूम आहे. आता आपल्याकडे 30 ml व्हॉल्यूम आहे, तर आपण त्या ठिकाणी मिनिट्स मध्ये किती व्हॉल्यूम आपल्याला एका मिनिटाला द्यायचं आहे. ओके, एका मिनिटाला आपल्याला फक्त 1 ml व्हॅल्यू द्यायचं आहे. ओके, 1 ml व्हॉल्यूम आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे, पेशंटला ऍडमिनिस्टर करायचं. त्या ठिकाणी आपण टाइम ड्युरेशन करणार. आता 1 hour मध्ये 1 ml बोललो तर 30 ml किती मध्ये होणार, 30 ml 30 hours मध्ये. ओके, या ठिकाणचा हा रूल आहे. ओके, जर का आपल्याला 30 ml जर का आपल्याला 1 hour मध्ये 5 ml प्रोव्हाइड करायचं, किती होणार आपले, 5×5=15. ओके, म्हणजे जसं की 15 hours मध्ये आपले टोटली व्हॉल्यूम जो आहे तो कम्प्लीट होणार आहे. या ठिकाणी हा इन्फ्युजन पंपचा फॉर्म्युला आहे, किंवा यामध्ये आपण ड्रॉप फॅक्टर यूज करत नाही, डायरेक्टली आपण काय करतो, व्हॉल्यूम करतो आणि किती टाइम पिरियड मध्ये हा व्हॉल्यूम आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. ओके, समजलं, एकदम इझी आहे. तुम्ही सिरिंज पंप सुद्धा बघितलं असेल हॉस्पिटलमध्ये, ICU मध्ये. ओके, त्या ठिकाणी तुम्ही सेटअप करा, एकदा चेक करा, ज्या ठिकाणी वर्किंग स्टाफ आहे त्यांना विचारा. ओके, स्टेप 1 आता आपण हा बघणार आहे सिरिंज पंपचा. ओके, डिटरमाइन युअर गिव्हन्स. ओके, व्हॉल्यूम 1200 ml, टाइम किती आपल्याकडे 10 hours आहे. स्टेप 2 काय करायचं, सिन्स द व्हॉल्यूम इज गिव्हन इन ml and the time is given in hours. Okay, the flow rate can be calculated in one step using the formula. Okay, volume in ml, time per hour. Okay, flow rate in ml per hour. मी तुम्हाला बोललोय, आपल्याला जो पण आपण इन्फ्युजन पंप नुसार आपण व्हॉल्यूम देणार आहे तो आपल्याला डायरेक्टली हवरला द्यायचा आहे. ओके, आपण त्यामध्ये ड्रॉप फॅक्टर कॅल्क्युलेट करत नाही. आता स्टेप 3 मध्ये काय बघणार आपण, यूज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द IV फ्लो रेट ड्रॉप फॉर्मॅट. ओके, 1200 ml इज इक्वल टू 120 ml पर आवर इंटू किती होणार, 10 hours. 120 ml hours पर आवर आपल्याला द्यायचं आहे. आपलं टोटल किती करायचं आहे, 10 hours मध्ये आपल्याला 1200 ml व्हॉल्यूम हा कम्प्लीट करायचा आहे. प्रिफरिंग अ पेरेंटल मेडिकेशन फ्रॉम ड्रग सप्लाय ॲज पर पावडर reconstitution. Okay, on the drugs label or the package insert will be state the dilutes to be used and the exact amount to be added. When adding a solution or dilutes to the powder, you will be notice the direction way, the state of volume and the dose after the solution has been added. Okay, आता जो पण तुम्हाला पावडर वे मध्ये फॉर्म्युला दिलेला आहे, जी पण तुम्हाला पावडर आहे 1 cup पावडर आहे. ओके, तुम्ही किती अमाऊंट ऑफ व्हॉल्यूम मध्ये ऍडमिनिस्टर करता. ओके, डायल्यूट किती करता. ओके, 5 ml मध्ये करता की 10 ml मध्ये. जर का तुम्हाला सांगितलं की 1 cup ऑफ किंवा 1 स्पून ऑफ व्हॉल्यूम घ्यायचं आहे, आता आपल्याला 5 ml मध्ये पण आपण डायल्यूट करू शकतो किंवा 10 मध्ये. आता ऍज पर टॉक्सिसिटी किती आहे, ओके, डेन्सिटी किती आहे, किंवा सोल्युशनचं
डायल्युटेशन रेट किती यानुसार तुम्ही काय करणार, पावडरला डायल्यूट करणार आणि ऍडमिनिस्टर करणार प्रॉपर वे मध्ये. ओके, या ठिकाणी आपण आज शिकलो आहे ड्रग कॅल्क्युलेशन इन पिडियाट्रिक्स. ओके, इन्फंट मध्ये पण शिकलो, पिडियाट्रिक मध्ये पण शिकलो. फॉर्म्युला बघितले, यंग्स फॉर्म्युला, फॅट फॉर्म्युला. ओके, 4 फॉर्म्युला आपण बघितलेले आहेत या ठिकाणी. ओके, तुम्हाला काही डाऊट असेल खाली कमेंट करा. मला असं वाटतं की तुम्ही या सर्व हा प्रॅक्टिकल बेसवर आहेत, कारण की तुम्हाला जेवढी तुम्हाला थिअरी समजली तेवढंच तुम्हाला प्रॅक्टिकल सुद्धा लागणार आहे. ओके, म्हणून मी त्यामुळे एक्झाम्पल त्यामध्ये ऍड केलेले आहे. ओके, तुम्हाला जर का अजून डाऊट असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी पोस्टिंग आहे क्लिनिकल तुमची, ज्या ठिकाणी तुम्ही हॉस्पिटलला वर्क करताय, ओके, त्या ठिकाणी वर्किंग स्टाफला तुम्ही विचारा. ओके, किंवा तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा फाइंड आउट करू शकता किती डोस आहे, किती हा डोस आपण ऍडमिनिस्टर करतोय चाइल्डला वगैरे या ठिकाणी. ओके, या ठिकाणी इझी आहे, सिंपल आहे. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही या गोष्टी. ओके, ह्या ज्या गोष्टी किंवा ह्या प्रोसिजर आहे ह्या प्रॅक्टिकल बेस्ड प्रोसिजर आहे. ओके, काही डाऊट असेल तर खाली कमेंट करा किंवा ग्रुपवर मला मेसेज करा की हा टॉपिक तुम्हाला समजला नाही किंवा ह्या परत एक तुम्हाला समजून जाईल. ओके, या ठिकाणी तुमचा हा आजचा टॉपिक संपला आहे. आय गेस मी असं गेस करतो की तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. ओके, थँक्यू.